व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, भाषण करणे ही एक कला आहे. भाषण करत असताना किंवा बोलत असताना तुमचा अभिनिवेश, तुमची शब्दांवरची पकड, त्याचप्रमाणे तुमची स्मृती म्हणजेच ज्याला हिंदीमध्ये याददाश्त म्हणतो आपण, ती चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे. नेमक्या वेळी नेमके संदर्भ तुम्हाला देता आले पाहिजेत आणि ते ठामपणे देता आले पाहिजेत. तुम्ही जे बोलत आहात त्यातून तुमचा आत्मविश्वास दिसला पाहिजे, तरच समोरच्यावर तुमची छाप पडते, तरच समोरच्याला तुमचं म्हणणं पटतं. नाही तर समोरच्याला तुमचं म्हणणं हास्यास्पद वाटायला लागतं आणि तुम्ही केवळ एक करमणुकीचा फॅक्टर बनून जातात. होय, आपल्याकडे करमणूक करणाऱ्यांची, नेत्यांची संख्या अजिबातच कमी नाहीये. मग अगदी राहुल गांधींपासूनच सुरुवात करूया ना. राहुल गांधी बोलायला उभे राहिले की मजाच मजा असते. कधी कधी तर असं वाटतं की राहुल गांधी कपिल शर्माचा शो बंद पाडतात की काय. कपिल शर्माच्या शो मध्ये ते वेडेचाळे बघताना जेवढे हसू येत नाही, तेवढं राहुल गांधींचे माकडचाळे बघताना हसू येतं. त्यांचे ते बेताल बोलणं हे कुठेतरी रिलॅक्सेशन देतं माइंडला, की अरे यार खूप थकवा जाणवतोय, फार भनभन झाली यार डोक्याला, काहीतरी विरंगुळा पाहिजे. आता अनेक जण केवळ विरंगुळा पाहिजे म्हणून राहुल गांधींचं भाषण लावतात, मजा करण्यासाठी, मजा घेण्यासाठी. त्याचप्रमाणे मजा करण्यासाठी, मजा घेण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी, विरंगुळ्यासाठी महाराष्ट्रात काही जण, अनेक जण, काही जण कशाला, अनेक जण उवाठाचं भाषण लावतात. बघा कम्पेअर काय, तुलना कुठं होऊ लागलीये. म्हणजे एका जोकरची तुलना दुसऱ्याची होऊ लागलीये. का ते आजच्या व्हिडिओमधून स्पष्ट होईल मित्रांनो, तुम्हाला सुद्धा. पण तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल की जी गोष्ट 4वी-5वीतल्या पोराला सुद्धा माहितीये, ती गोष्ट उबाठाला अजिबातच माहित नाहीये. नेमकी काय गोष्ट आहे ही, आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. यातून उबाठाचं अज्ञान समोर येतं. उबाठा हे कसे नकली आहेत आणि कसे विसरभोळे आहेत आणि स्वतःचं कसं हसं करून घेतात हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळेल. तेव्हा आजचा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. आत्ताच तुम्ही जे फोटोज आणि व्हिडिओज बघितले ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण ज्या सेवा देत आलेलो आहोत, त्या सेवांचे एक झलक होती. कर्कग्रस्त रुग्ण यांचे औषधोपचार, अन्नदान, नातेवाईकांसाठीचं, त्यांच्या नातेवाईकांना चप्पल, जिन्नस, वस्तू घेऊन देणं, विद्यार्थ्यांचं शिक्षण, हिंदू माता बंधू भगिनी जे अडचणीत आहेत त्यांना मदत करणे, त्यांच्या घरांची डागडुची आणि गुराढोरांचा चारा, शेतकऱ्यांसाठी मदत, सेवा, हे करत आलेलो आहेत, पुढे पण करणार आहोत. आता मोठ्या प्रमाणावर आपण वृक्ष लागवड करणार आहोत. तेव्हा आपल्या प्रियजनांच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी एक झाड तर आपण निश्चितच लावू शकतो. तुम्ही फक्त आम्हाला झाड लावायला, कुंपण करायला मदत करा मित्रांनो. झाड लागल्यानंतर त्याचं वृक्षात रूपांतर करणं हे परिवाराचं ध्येय आहे, कार्य आहे. त्याचं संगोपन ही परिवाराची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे फक्त झाड लावणं नाही, ते जगवणं गरजेचं आहे. म्हणूनच विनंती आहे मित्रांनो, काळाची गरज ओळखून, सामाजिक जबाबदारी जाणीव ठेवून दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये योगदान नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअप आयडीवर नक्की टाका, म्हणजे त्याची एक पावती आपल्याला बनवता येईल. मित्रांनो, पाणी विकत घेतोय ना आज, ऑक्सिजन नको घेऊया प्लीज. काळाची गरज ओळखा आणि यापुढे. जय श्रीराम. तर उद्धव ठाकरे हे जेव्हा भाषणाला उभे राहतात तेव्हा हशा आणि टाळ्या यांचा एकच कलकलाट सुरू होऊन जातो. उद्धव ठाकरे यांना असं वाटतं की मी बोलायला उभा आहे, याचा अर्थ असा आहे की मी आता पु ल देशपांडे, प्र के अत्रे, वपू काळे यांना मागे टाकलेलं आहे. माझ्या बोलण्यामध्ये तीक्ष्ण धार आहे, माझ्या बोलण्यामध्ये एक विलक्षण चमत्कारिता आहे. मी बोलायला लागलो की टाळ्या पडतात, शिट्ट्या पडतात. अरे काय बोलता तुम्ही, तुम्हाला तरी कळतं का? एक उदाहरणच जर द्यायचं असेल ना मित्रांनो, तर आता उबाठाने एक नुकतंच भाषण दिलेलं आहे. त्या भाषणामधून उबाठा काय बोललेले आहे हे एकदा तुम्ही नीट ऐका, म्हणजे तुम्हाला सुद्धा जाणवेल की शाळेमध्ये जाऊन फक्त डबा खाणं म्हणजे शाळा करणं नसतं, तर शाळेमध्ये जाऊन अभ्यास करणं, शिक्षक जे शिकवत आहेत ते
व्यवस्थित समजून घेणं व ह्या पुस्तकं नीट वाचणं यानं आपली स्मृती चांगली राहते, ठणठणीत राहते, संदर्भ लक्षात राहतात। उवाठा जे म्हटले होते ना एकदा की मी शाळेत गेलो होतो, गणिताच्या मास्तरांनी उठवलं होतं तेव्हा पोटात गोळा आला होता माझ्या। फक्त गणिताच्याच नाही, इतिहासाच्या मास्तरांनी सुद्धा उठवलं होतं तेव्हा सुद्धा यांच्या पोटात असाच गोळा आला होता की काय असा प्रश्न निर्माण पडलाय। तुम्हाला पण असा प्रश्न पडू शकतो ही व्हिडिओ क्लिप बघितल्यानंतर। एकदा बघून घ्या उवाठा काय म्हणतायत। विवेकानंद जी इस बंगाल के सुपुत्र थे जिन्होंने कहा था तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, जो एक आत्मविश्वास शिवसेना प्रमुखांनी दिला आणि त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की अरे 100 दिवस शेळीचं जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघाचा जगा। विवेकानंद जी इस बंगाल के सुपुत्र थे जिन्होंने कहा था तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, जो एक आत्मविश्वास शिवसेना प्रमुखांनी दिला आणि त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की अरे 100 दिवस शेळीचं जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघाचा जगा। बघितलं उधोजींचा इतिहास किती पक्का आहे ते। विवेकानंदांचं वाक्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तोंडी घातलं आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं वाक्य विवेकानंदांच्या तोंडी घातलं आणि संदर्भ देत सुटले। पार्श्वभूमी अशी आहे की उदोजीरावांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिलेला आहे। आता ज्या निवडणुका होणार आहेत बंगालमध्ये त्या पार वाघिणीची वगैरे उपमा दिलेली आहे। खरं तर ती वाघिणीची उपमा देण्याची काही गरजच नव्हती, कारण कुठेतरी असं वाटलं की घरकोंबड्याने बकरीला शाबासकी दिली किंवा बकरीचं प्रोत्साहन केलेलं आहे। मित्रांनो, या पार्श्वभूमीवर, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालचा संदर्भ यांना द्यायचा होता की बघा बंगालने किती भूमिपुत्र सुपुत्र या देशाला दिलेले। तसं तर देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून या मातीने, भारत मातेने अनेक वीरपुत्र या जगाला दिलेले आहेत। मात्र सध्या बंगालबद्दलच बोलूया। स्वामी विवेकानंद US ला गेले होते तेव्हा त्यांना फक्त 10 का 12 मिनिटं मिळाले होते भाषण करण्यासाठी। विवेकानंद उभे राहिले आणि जमलेल्या माझ्या मातांनो, बंधूंनो, भगिनींनो इथपासून सुरुवात केली। उपस्थित सगळेजण उठून उभे राहिले आणि जवळपास 3 ते 5 मिनिट फक्त टाळ्या वाजत होत्या विवेकानंदांच्या त्या एका वाक्यावर। कारण आजपर्यंत कोणीही त्यांना ब्रदर्स किंवा सिस्टर्स म्हटलेलं नव्हतं। लेडीज अँड जेंटलमॅन अशी सुरुवात व्हायची। विवेकानंदांनी तो पायंडाच बदलून टाकला आणि तिथे विवेकानंदांना जिथे 10-15 मिनिट बोलायची संधी मिळाली होती तिथे जवळपास 2.5 तास विवेकानंद बोलत होते आणि समोर बसलेले 2.5 तास देहभान विसरून विवेकानंदांना ऐकत होते। स्वामीजींची इतकी अमोघ वाणी, स्वामीजींचे इतके प्रगल्भ धगधगते विचार जगासमोर आले। दुसरं उदाहरण नेताजी सुभाषचंद्र बोस ज्यांनी आझाद हिंद फौज उभी केली होती। दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा गांधींचं आणि बोस यांचं भांडण झालेलं होतं। सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते सुभाषचंद्र बोस, त्यांचं म्हणणं होतं की फक्त चरखा चालवून हा देश स्वतंत्र होणार नाही, सशस्त्र क्रांती करावीच लागेल आणि त्याच्या विरोधात गांधी आणि काँग्रेस होते। तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी तो नारा दिलेला आहे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। आणि हे वाक्य तिन्ही त्रैलोक्याचे बेस्ट सीएम उवाठा विवेकानंदांच्या तोंडी घालतात। काय हा इतिहास, कुठे घेऊन चाललाय तुम्ही? वरतून म्हणता आमचं हिंदुत्व खूप जागृत आहे, जाज्वल्य आहे, धगधगता अग्निकुंड आहे। अरे ज्यांनी या हिंदुस्थानासाठी प्राणांची आहुती दिली त्या सुभाषचंद्र बोस यांचं सुपरिचित ते वाक्य तुम्हाला आठवलं नाही वेळेवर, किंवा सुभाषचंद्रजींचं नाव नाही आठवलं तुम्हाला? कदाचित भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या देशावर माझं प्रेम आहे, ही जी प्रतिज्ञा आपण म्हणतो शाळेमध्ये ती सुद्धा यांना पाठ नसेल। त्यातही हे गडबड करतील मित्रांनो आणि वरतून म्हणतील की आम्ही देशभक्त, आम्ही देशप्रेमी, आम्ही राष्ट्रभक्त।
माहिती आहे तुमची भक्ती कशी येते. एवढे राष्ट्रभक्त आहेत तर मग दर 15 दिवसाला लंडनला का पळता? करा ना काहीतरी सामाजिक काम. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी संघटनेची जेव्हा निर्मिती केली, संघटना सुरू केली, तेव्हा अजेंडा काय होता? 80% समाजकारण, 20% राजकारण. आज नावाला सुद्धा समाजकारण उरलेलं नाहीये उबाठा सेनेमध्ये. सगळीकडे राजकारण चालू झालेलं आहे आणि ते सुद्धा उलट राजकारण चालू आहे, अगदी आपल्या पित्याच्या विरोधात. हिंदूंचं खच्चीकरण करणे, जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणणे, थोर महापुरुषांची वाक्यांची अदलाबदल करून टाकणे, इतिहासाची मोडतोड करणे आणि आपले नेहमीचेच परवलीचे शब्द वापरायचे. अफजल खानाची फौज, दिल्लीश्वर, स्वाभिमानाचा चुडा, खंजीर, कोथळा, संपला. या पलीकडे हे लोक कधीच जाऊ शकत नाही, खास करून उबाठा. आता तर इतकी घरघर लागलेली आहे की हे कार्याध्यक्ष राहतात की नाही इथपर्यंत वेळ येऊन ठेपलेली आहे आणि म्हणूनच आदित्यचं नाव पुढे आलेलं आहे. मित्रांनो, असे चमत्कारिक वाक्य उद्धव ठाकरे नेहमीच आपल्या भाषणातून फेकत आलेले आहे आणि या फेकाफेकीमुळेच ते अधिकाधिक उघडे पडत गेलेले आहेत. आता आणखी किती उघडे पडतात हे काळ ठरवेलच, कारण कितीही नाही म्हटलं तरी त्यांना बोलण्याची फार खुमखुमी आहे. मी किती ग्रेट, मी किती श्रेष्ठ, मलाच सगळं कसं ज्ञान आहे हे दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा नेहमीच असतो. मात्र यामुळे आपलं हसं होतंय, लोक आपल्यावर फिरी हसत आहेत, आपली अक्कल काढली जात आहे याची यांना सुतराम कल्पना देखील नाही, किंवा असली जरी तरीही अत्यंत निर्ढावलेपणाने हे त्याकडे दुर्लक्ष करतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जनता आणखी यांच्या या अशा बावळट बोलण्याकडे, पांचट बोलण्याकडे किती दुर्लक्ष करेल? का आता ऑलरेडी जनतेनं दुर्लक्ष करायला सुरुवात केलेली आहे? तुमचं मत कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो. जाता जाता एक पुन्हा विनंती, कळकळीचं आवाहन. आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे गरजू रुग्ण, कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे औषध उपचार, त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय, आपल्या बळीराजाच्या घराची डागडुजी, त्याच्या गुराढोरांच्या चाऱ्याची, पाण्याची सोय, भीषण परिस्थितीमध्ये असलेल्या आपल्या या शेतकऱ्यासाठी किराणा सामानाची मदत, विद्यार्थ्यांचं शिक्षण, यासोबत आता नवा मोठा संकल्प आपण केलेला आहे, तो म्हणजे विपुल प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करायची आहे. ऑक्सिजनच्या बाटल्या विकत घ्यायच्या नाहीयेत आपल्याला. काळाची गरज ओळखा मित्रांनो, सामाजिक जबाबदारी जाणीव मनामध्ये असू द्या आणि दिल्या गेलेल्या जीपे, फोन पे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये जे योगदान देता येऊ शकतं आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी, ते अवश्य द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची पावती आपल्याला बनवता येईल. मित्रांनो, हे काम खरंच खूप गरजेचं आहे. तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन एक पाऊल पुढे या प्लीज, आपल्या पुढच्या पिढीसाठी, आपल्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा, लाईक करा, महाप्रपंचाला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.